अचलपूर तालुक्यात वादग्रस्त ठरलेली कांडेरी ग्रामपंचायत नामदारी सरपंच सविता आहाके निवड झाल्यावर पहिल्यांदा ग्रामपंचायतमध्ये आमसभेचे यशस्वी आयोजन झाले असून ग्रामस्थांनी आपली भूतपूर्व उपस्थिती दर्शवली। या सभेमध्ये गावातील मूलभूत सुविधांसोबतच वाढलेली अतिक्रमणे, दारूचे दुकान, अंशबार, गैरव्यवहार, भ्रष्टाचाराच्या चौकशा, झोपडपट्टी नियमावली, प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर जागेवरच व्हावे यासारखे महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊन ग्रामसभेचे अध्यक्ष काजदेकर यांच्या सहमतीने महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले। दिनामध्ये ग्रामपंचायत कांडली येथील सन 2024 ची पहिली ग्रामसभा संपन्न झाली। ग्रामसभेच्या नियमानुसार सभेला कोरम पूर्ण असल्या कारणानं सभा आपल्या येथील प्राधिकृत अधिकारी श्री एम एस काजदेकर तसेच उपसरपंच श्री रविभाऊ गोडबोले आणि सर्व आमचे ग्रामपंचायतचे सदस्य हे सर्व या सभेला उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमध्ये सभा चालू करण्यात आली आणि सभेवर शांततेनं सर्वप्रथम ग्रामपंचायतचा सर्व विषय सूचीनुसार वाचन करण्यात आले। त्यानंतर लोकांचे जे अर्ज होते त्या अर्जावर वाचन करण्यात आले आणि त्यानंतर अध्यक्षाच्या परवानगीने जे वेळेवर येणारे विषय होते, जे तोंडी लोकांनी सांगितले ते सुद्धा आम्ही सर्व त्यावर लिहून घेतले। अत्यंत महत्त्वाच्या विषयावर इथं चर्चा झालेली आहे आणि कोणताही आरडाओरडा किंवा कल्लोळ न करता आजची ही ग्रामसभा संपन्न झाली। त्याबद्दल मी सर्व कांडली ग्रामपंचायतच्या ग्रामस्थ यांचे सर्वांचे आभार मानतो। धन्यवाद। गायत्री माझी विद्या आवारात या ठिकाणी गावकरी मंडळी हजर झाले व आमसभेला चांगल्या प्रकारे त्यांना मार्गदर्शन ग्रामपंचायतला केले। मार्गदर्शन करताना त्यांना जे काही मुद्दे खूप प्रश्न मांडले आणि त्याचा आम्ही सगळ्या आमसभेमध्ये उत्तर देऊन घेतला आणि त्याप्रमाणे जे मंजूर आम्ही आज करून घेतलं त्याचप्रमाणे आम्ही याच्यावर आता पूर्ण कामं करणार आहोत आणि त्याचे जे कामं मंजूर जनतेनं केले आहे जनतेच्या नुसार आम्ही चालणार आहोत। आम्ही जनतेचे प्रतिनिधी आहोत। मी सरपंच म्हणून 9 वाजता आताच माझी निवड झालेली आहे। त्यामुळे मी याच्यात कोणताही आतापर्यंत जो प्रकार झालेला आहे तसा होऊ देणार नाही आणि जे जनता म्हणेन किंवा गावकरी म्हणेन त्यानुसारच काम गावात व्यवस्थित करण्यात येईल। त्याच्यात कोणत्याच प्रकारचा होऊ देणार नाही आणि अनियमितता होऊ देणार नाही आणि कोणत्याही प्रकारची त्याच्यात जे अनियमितता करण्यात येते त्याच्यावर जे झालेली अनियमितता त्याच्यावरही आम्ही आळा घातलेला आहे आणि त्याच्यावरही कारवाई चालू आहे आणि त्याच्यावर जे कारवाई होणार आहे शासकीय नियमानुसार जे कारवाई घडत आहे ते आम्ही सर्वजण आम्ही पुढच्या आमसभेमध्ये तुमच्या ही प्रक्रिया शासकीय लेवलवर चालू आहे। पार्वती मंदिरामध्ये कांडली ग्रामपंचायतची ही ग्रामसभा माननीय श्री खासदेकर साहेब यांच्या अध्यक्ष प्रशासक ग्रामपंचायत कांडली यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणात पार पडली। त्याबद्दल मी खासदेकर साहेबांचे आणि त्यांच्या सर्व टीमचे तसेच जनतेचे अभिनंदन करतो आणि जनतेने या ग्रामसभेमध्ये जेवढे काही प्रश्न मांडलेले आहेत त्या प्रश्नाचे विल्हेवाट ग्रामपंचायततर्फे लावण्याची म्हणजे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल अशी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। धन्यवाद। ग्रामपंचायत कांडली येथे मी प्राधिकृत अधिकारी म्हणून एम एस काजदेकर या सन 2024-25चा जो तिसऱ्या वर्षाचा पहिली ग्रामसभा 7 जून 2024 रोजी या ठिकाणी आयोजित केली होती। त्या अनुषंगाने ही पहिली ग्रामसभा आहे। येथील जे काही सदस्य असतात ग्रामसभेचे जवळपास 150 ते जवळपास सदस्य उपस्थित झाल्यामुळे नियमानुसार सभेला सुरुवात झाली आणि सर्वांनी आपले मूलभूत अधिकाराविषयी या ठिकाणी मांडले प्रश्न सर्व विषय या ठिकाणी चांगले मांडले। लोकांनी सगळे उपस्थित जास्त होते, त्यांची अंमलबजावणी आम्ही करणार आहोत। बहुतेक जे विकासात्मक कामाचे जे काही ठराव तिथे पारित झालेले आहेत आणि इतर काही 2-4 मुद्दे जे ठराव पारित झालेले आहेत त्या अनुषंगाने आम्ही
या 10 दिवसामध्ये त्याची अंमलबजावणीकरिता आम्ही वरिष्ठांकडे ते सर्व प्रस्ताव पाठवणार आहे आणि मी ग्वाही देतो जिथपर्यंत मी आहे तिथपर्यंत हे सर्व ठरावाच्या अनुषंगाने सर्व अंमलबजावणी होणार आहे आणि सर्व विभागाकडे त्या ठरावानुसार प्रस्ताव कारवाई करण्यासाठी पाठवण्यात येईल. तर जनतेला मी आवाहन करतो की आपण ग्रामसभेला कोणतेही ग्रामसभा असू द्या ग्रामपंचायतीचे त्या ग्रामसभेला आपण सर्वांनी उपस्थित राहिले पाहिजे जेणेकरून हा ग्रामसभा तुमच्यासाठी असतात आणि तुम्ही सगळे प्रश्न जर मांडले विकासात्मक कामासाठी आणि निर्देशनासाठी तर निश्चितच तो प्रश्न इथं ठराव पास होणार आणि आपली अंमलबजावणी निश्चित होणार. आपण सगळ्यांनी पुढील ग्रामसभेला किंवा येणारे जे कुठलेही ग्रामसभा राहणार त्या ग्रामसभेला आपण आवर्जून उपस्थित राहणार. धन्यवाद.